आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथे अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या कृतज्ञता आणि गौरव सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी पठार भागातील रस्ते विकासासाठी 17 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. वरुडी पठार आणि ढोरवाडी गावच्या विकासासाठी 48 लाख रुपये इतका निधी वितरित केला गेलाय. वरुडी पठार गावचं आराध्य दैवत असलेल्या म्हसोबा महाराजांच्या पावनभूमीत हा भव्य कृतज्ञता आणि गौरव सोहळा समस्त पठार भागाच्या वतीनं आयोजित केला गेला. या कार्यक्रमाला कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे सर्वपक्षीय खंदे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. या कार्यक्रमाला बाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी फटांगरे, शिवाजी तळेकर, संतोष शेळके, मुन्ना शेख, आरिफ शेख, शांताबाई घोडे, अर्जुन घुले, अमोल कापसे, बाळासाहेब ढोले, संतोष मिंडे, दत्ता खांडगे, मंजुळा ढोकरे, गोरक्ष ढोकरे, शेखर काळे यांसह पठार भागातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. वरुडी पठार गावच्या वतीनं युवक मंडळानं शैलेश फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची रथातून भव्य मिरवणूक काढली. पारंपरिक लेझिम पथकाच्या नृत्यावर ग्रामस्थांनी आमदार किरण लहामटे यांचं स्वागत केलं. तर समस्त वरुडी पठारच्या वतीनं युवकांच्या हस्ते आमदार किरण लहामटे यांचा सत्कार केला गेला. गेली अनेक वर्षांपासून पठार भागानं कायमच विकासाच्या पाठीमागे राहत आमदार किरण लहामटे यांचे हात बळकट केलेत. त्यातूनच त्यांनी उतराई होत या पठार भागाला भरपूर निधी उपलब्ध करून दिलाय. यावेळी पठार भागातील अनेक मान्यवरांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे आभार मानलेत. आचाराच्या कालखंडामध्ये तुम्ही इथं शब्द दिला होता की या वरुडीला काहीतरी दिल्याशिवाय मी पुन्हा येणार नाही, परंतु तुम्ही त्या शब्दाची जाण ठेवली आणि 20 लाख रुपयाची संरक्षण भिंत आम्हाला दिली. ग्रामस्थांच्या लक्षात आलं की भिंत साहेब अर्धीच झाली. आम्ही तुमच्याकडे आलो आणि तोंडातून शब्दच काढून नाही दिला तर पुन्हा 20 लाख रुपये आपण मंजूर केले. त्याबद्दल मी वरुडी पठार गावच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आमदार असा तर असा, लेकरू रडायला लागलं ते ऐकच 2 रुपये मागणार, तसं साहेब आम्हाला काही लागलं तर तुमच्याशिवाय आता पर्याय नाही. आणि संपूर्ण पठारानं आणि वरुडी पठारानं निर्णय घेतलाय की आम्ही खंबीरपणाला तुमच्या पाठीशी उभं राहू. ढोरवाडीचा स्मशानभूमीचा विषय हा इतक्या दिवसांनी प्रलंबित आहे. पिचड साहेबांचं असतानापासून प्रलंबित आहे. आम्हाला स्मशानभूमीच नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ढोरवाडी गाव अंतर्गत 1 किलोमीटरचा रस्ता तुम्ही आम्हाला शब्द दिलेला, त्याची सुद्धा तुम्ही आम्हाला रस्त्याची तेवढी मागणी पूर्ण करावी ही विनंती. त्यानंतर चन्नापुरी घाट ते फुकुरशे बाळेश्वर मार्ग ढोरवाडी फाटा दळणवळण जास्त आहे. सावळे पठार ही सगळ्यात महत्वाची बँक आहे आणि प्रत्येक गावातून प्रत्येक त्या लोकांना सगळ्यांना आम्हाला सुद्धा ढोरवाडी झालं, वरुडी झालं किंवा जवळ बाळेश्वर हा मधला रस्ता घाटीकडून झाल्यामुळे हा एक रस्ता प्रलंबित राहिलेला आहे. याचा सुद्धा सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या आपल्या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गावामध्ये साहेबांनी कोट्यावधी हा असा निधी दिलेला आहे. असं गाव नाही की तिथं साहेबांचा निधी नाही. असो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणारे वक्ते आहेत. मी पुन्हा एकदा शैलेश भाऊच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं आभार मानतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आणि या वरुडी पठारच्या अनेक या ठिकाणी आपण विकास कामाची मागणी केली. साहेबांना विनंती करतो की आपण या वरुडी पठारच्या विकास कामाचं या ठिकाणी आपण त्यांना निधी द्यावा आणि याचबरोबर खऱ्या अर्थानं या पठार भागातील अनेक कामं प्रलंबित आहेत. प्रत्येक ठिकाणी गावगावचे शिष्टमंडळ येतात. साहेब आपण सर्व पठार भागावरती यावेळेस विशेष लक्ष द्यावं आणि जी काही प्रलंबित कामं आहेत ती सर्व या गोटागटातील सर्व गावांची करावी. बसवभूमीची एक मागणी केली की त्यासाठी आमदार निधीशिवाय पर्याय नाही. मी त्यांच्या पहिलीत बसलेलो होतो, लगेच त्यांनी ते नोट करून घातलं
मला वाटतं निश्चितच ढोरवाडीची ही मागणी आता लगेच मंजूर होईल. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्यांनी या पठार भागामध्ये खऱ्या अर्थानं कामाच्या 288 आमदारांमध्ये जो काही निधी खऱ्या अर्थानं आणला असेल तो नगर जिल्ह्यात अतिशय मोठा निधी आपल्या अकोला तालुक्यामध्ये आणून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवला. तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून सर्वांना समावेश वितरित केला. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी एकच विनंती त्यांना आता मगाशी मी बसल्या केली की साहेब तुम्ही जो खांडग्याचा जो रस्ता आहे त्या संदर्भामध्ये तो बराच दिवसाचा प्रलंबित आहे. मला वाटतं 6.5 कोटीचा रस्ता तो तसाच निम्मा राहिलेला आहे. तो त्या लक्ष देऊन त्वरित त्यांनी पुरा करावं. तुमची टर्म चालू झाल्यापासून आम्हाला कळलं की आमदार काय काम करू शकतो आणि ते काम विशेषत्वाने सांगायचे आणि ते 100% होणार. आणि एकदम माणसातला माणूस असं वाटायला नको का आपल्याला काही उच्च कोटीतला माणूस आलाय आपल्या पुढं, असं त्यांनी कधीच भासून दिलं नाही. आणि तो त्यांचा स्वभाव आहे की जेपर्यंत या कार्यात राहतील तोपर्यंत त्यांचा स्वभाव असाच असणार आहे. कारण आम्ही त्यांचा अगदी जवळून अनुभव घेतला आणि अभ्यास केला असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही साहेब. ज्यावेळेला आम्ही मंगल कार्यालयामध्ये कोणी आमदाराला अडवून विचारेल की आमचं काम कधी होणार आहे, तरी आमच्या भूषणने विचारलं. आम्ही त्याला नको नको म्हणतोय तरी भूषण दादा काय ऐका ना साहेब म्हणले भूषण मी तुला पर्सनली ओळखतो, तुझ्या गावात जर मी सांगितलेलं काम झालं नाही तर मत मागायला येणार नाही आणि उलटी तुझी माफी मागायला. आता आमदार साहेबांनी कुठं माफी मागायची असते का? परंतु ते काम त्यांनी अक्षरशः पूर्णच केलं नाही, तिथे डबल करून दिलं. त्याबद्दल साहेब मी वैयक्तिक तुमचा आभारी आहे. कारण त्यावेळेला त्या 4-5 लोकांनी आमच्या मित्रांनी तुम्हाला विचारणा केली, त्याच्यात मी पण होतो. जरी विचारलं नाही तरी त्याच्यातही होतो. तुम्ही म्हणले आता मला सोडा, मला जाऊ द्या. म्हणजे अडवलं नव्हतं तुम्हाला, प्रेमाने अडवलं होतं आणि तो प्रेमाचा शब्द साहेबांनी पूर्ण केला. त्या कामामुळे मी त्यांचे अतिशय धन्यवाद व्यक्त करतो. पठार भागाचा अभ्यास करता 2019 पूर्वी जी पठार भागाची अवस्था होती आणि आताच्या 5-7 वर्षामध्ये झालेला भयंकर मोठा बदल तो फक्त आपल्याला लहामटे साहेबांमुळे दिसतोय, हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. या ठिकाणी खर तर मी सर्वप्रथम कौतुक करील ते काटवणवाडीतील माझे आदर्श शेतकरी ज्यांनी खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेती फुलवण्याचं काम केलं. त्या साधी बोळी पण देवासारखी माणसं आहेत. हे गाव जरी छोटं असलं तर इथं 80-85-90% मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक झालं पाहिजे. खर तर सांगायला आनंद वाटतो की लहामटे साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे, पक्ष सोडून साहेबांवर प्रेम करणारी हजारो माणसं आहेत. काही काँग्रेस पक्षातील आहेत, काही शिवसेनेतील आहेत. अशा इतर काही शैलेश भाऊ सारखा माणूस तर साहेबांनी इतकं प्रेम करतो. शैलेश भाऊचा पक्ष भाजप आहे पण त्याचं साहेबांवर खूप प्रेम आहे. शैलेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे आमदार कार्यक्षम असल्यामुळं त्यांनी 20 लाख ते दिले. परत आता पुढचं एक 20 लाखाचा निधी देणार आम्हाला त्यांनी दिलं ते भरपूर दिलं आणि पुढेही देतील. आता ह्या महिला बसलेल्या आहेत. गावची परिस्थिती पाहिली, आज विहिरीत पाणी नाही, मोटार जाईल, हंड्यांमध्ये पाणी नाही, प्यायला पाणी नाही. ग्रामपंचायतीचे प्रशासक आहे आणि बीडीओ नाही तर शिव यांच्याशिवाय ते मोटर कसं आहे, एकच मोटर 2 मोटारी पाहिजे नव्हत्या. जे करतात त्यांना ते समजायला पाहिजे नव्हतं पण ते राहून गेलं. साहेब टंचाईच्या काळात आमची ढोरवाडी ते वरुडी पाईपलाईन झाली, तिला 20 वर्ष झाली, ती खराब होईल. असं तुम्ही शिवंक किंवा जिल्हा परिषद हे काम पाईपलाईन व्हावी तुमच्या निधीला काय घालू पण ते काम करायला लावा असं माझं मत आहे. आपण जर पाहिलं तर 288 आमदारांमध्ये जे कर्तृत्व सिद्ध केलंय त्याच्यामध्ये आमदार साहेबांचा क्रमांक पहिला लागतोय. कुणाच्याही सुखादुखामध्ये सहभागी होणारं अशा प्रकारचं नेतृत्व खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला लाभलेलं आहे. आणि म्हणून कुणाच्याही निमंत्रणाला मान देऊन त्या गावाचा कार्यक्रम असेल, वैयक्तिक कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये जाऊन माणसं जोडायचं काम खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी केलेलं आहे. आणि मग प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचं काम सुद्धा साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. फक्त मला जास्त बोलायचं नाही, एकच सांगायचं आहे, आपण ज्या पद्धतीमध्ये मागण्या मागतो
त्या पद्धतीमध्ये हे आपला अधिकार आहे, तसं मतदानाच्या दिवशी सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून जो अधिकार आहे त्याबद्दल आपलं कर्तव्य आहे, ते कर्तव्य सुद्धा आपण पाडलं गेलं पाहिजे. आणि साहेबांपर्यंत जाण्यासाठी आपल्या गावातील जी माणसं असतात, आपल्या गावाचं जे नेतृत्व असतं, त्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थानं हात जर आपण बळकट केले, आपण पाहतोय गोटागावमध्ये पांडुशेठचा हात त्या गावानं बळकट केले. पांडुशेठने मला आपल्या सगळ्यात जास्त निधी तुम्ही नेलेला आहे पांडुशेठ, परंतु आम्ही कमी पडणार नाही, आम्हालाही भरपूर साहेबांनी दिले. हे प्रत्येकानं प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी हेवे दावे बाजूला ठेवा. हेवे दावे करण्याची आता परिस्थिती निश्चितपणाने राहिली नाही. आपण सगळे एक संघ व्हा. आणि आज जर तुम्ही पाहत असाल लांबे डॉक्टरांचा जर कार्यक्रम असेल तर सगळ्या पक्षाची लोक त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात. हे आपण आमच्या अकरापूरमध्ये सगळ्या अर्थाने पाहिलेले असेल. बरोडी पठार गावात इयत्ता 10वीत प्रथम आलेल्या आणि वर्षभरात विविध स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तालुक्यात नावाजलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते केला गेला. म्हसोबा मंदिराजवळील भिंतीसाठी जवळपास 40 लाख रुपयांचा निधी आमदार किरण लहामटे यांनी गावासाठी उपलब्ध करून दिला. वरोडी पठार गावांतर्गत असलेल्या ढोरवाडी येथे गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न आमदार लहामटे यांनी तात्काळ मंजूर करत मार्गी लावला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जाहीर आभार मानलेत. गेली अनेक वर्षांपासून पठार भागावर फक्त मतांसाठी राजकारण झालं. पठार भागाला गेली 40 वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं गेलं. मात्र आपल्या 7 वर्षांच्या कार्यकाळात पठार भागातील मायबाप जनतेनं मला दुसऱ्यांदा आमदार केलंय. त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. आगामी काळात आपली आमदारकी पणाला लावू. मात्र या पठार भागाला पिंपळगाव खांड धरणाचं पाणी देण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार किरण लहामटे यांनी ग्रामस्थांना दिली आहे. मी 24 तास लोकांमध्ये तुम्ही म्हणाल तुम्ही माझं मी सांगतो का मी माझ्या 2000ला गाव दवाखाना सुरू केला. त्याच्यानंतर मी एक गाव एक गणपती आणि अशा काहीतरी स्पर्धा शिबिरं घ्या अशी काहीतरी कार्यक्रम चालायचे. तोपर्यंत मलाही माहित होतं मी आमदार होणार आहे म्हणून. जिल्हा बाळेश्वरला मी 2004ला खिचडी सुरू केली. नालकर साहेबांनी 3ऱ्या श्रावणी सोमवारी ते द्यायची, अजूनही चालू असेल कदाचित. आणि मी 4थ्या म्हटलं आता नालकर साहेब त्यांचं चालतं आपण 4थ्या श्रावणी सोमवारी. तेव्हापासून मी खिचडी, तेव्हा तोपर्यंत मी राजकारणात येईन असं पण मला वाटलं नव्हतं. आणि तेव्हा मी कोणाला म्हटलं असं मी पण आमदार होणार आहे ते तुम्ही म्हटल्याच डोक्यात गेलेली दिसते. याला दवाखाना चालवतोय तिथे पेशंट पाहते, याला कसलं आमदारकीचं स्वप्न पडलं. परंतु शेवटी हे बघा, ईश्वराच्या मनामध्ये जी इच्छा आहे ना, तुमची माझी निर्मिती ज्याच्यासाठी केली आहे ते कार्य झाल्याशिवाय राहत आलं का लक्षात. त्यामुळे बघा किती अडथळ्यांच्या शर्यती उद्यापर्यंत आपण हातायचं नाही. आणि आज तुम्ही पठारातून पार गावागावातून लोक सगळे आमचे दत्ता पाटील येऊन बसले तिकडं, ते येत असतात माझ्याकडे. दत्ता शिंदे ही मंडळी सगळे, म्हणजे नावं सगळे घेऊ शकतो. कारण नाही का त्याचा पक्ष कोणता आहे, तो बरोबर येईल का. तुम्ही पण तसंच करा. अरे माहित नाही, या कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी निघून गेले. माझाही नंबर लागला होता पण तुमच्या आशीर्वादानं थांबलो. आलं का लक्षात. तर त्यामुळे हातून काम करा. आणि खरं सांगतो मी आमचं शेड्यूलच एकदम बिझी. मी सकाळी मला सुनेत्रा वहिनी एवढं सगळं करू शकलो. आणि आतापर्यंत जे जे मागितलं, आता फक्त माझी विनंती राहील, जास्त बोलत नाही. इथं तो जो कॉर्नर राहिलाय ना, तो रुंदीकरणाचं होऊ द्या. अर्थात ती शेतकरी मला भेटली होती. मी इथं ज्या म्हसोबाच्या दर्शनाला मध्ये येऊन गेलो तर त्यांनी सांगितलं का जर शक्य नसेल तर करतो. इकडला जो रस्ता जातो त्यांनी पण सांगितलं ऐका, आता तुम्ही त्या बावनकुळे साहेबांचं भाषण ऐकता ना, महसूल मंत्र्यांनी सांगितले का रस्ते अडवणाऱ्यांवरती पोलीस केस करणार. मला नाही वाटत का माझ्या एखाद्या भावावरती, माझ्या एखाद्या बापावरती केस व्हावी. मग तुम्ही मला सहकार्य करा. मला कधीच अशी वेळ येऊ देऊ नका का पोलीस उभे करायची वेळ आला. आणि मला सांगू, मी त्यावेळेला कठोर मनाला तो निर्णय घेईन तर त्याचं दुःख मला अत्यंत झालेलं असेल की मला पोलीस उभं करावं लागलं, मला ते बळजबरीनं काम करून घ्यावं लागलं. आणि कामं झाल्यावर कृपा करून रस्ते खंदू नका. म्हणजे आपल्याला आधी काही आठवत नाही, नंतर आपण रस्ते खणतो. आता एका रस्त्याने हे करायला ना, आता 1-1.5 कोटी रुपये एका किलोमीटरला लागतो, जास्त पण कमी नाही. वरतून त्या ठेकेदारांचा तळतळाट आहे आम्हाला, त्यांची बिलच निघाली नाही. म्हणजे त्यांनी 3-4 कोटीचं काम केले, त्याला 10 लाख पण आले नसतील. मला एक सांगा, एखादा नवीन ठेकेदार असला तर तो फाशी घेईल ना. ही सगळी परिस्थिती आहे. आम्ही बळत लोकांनी बसतो आणि मग आमचे विरोधक काय म्हणतात, हा सारख्या मिटिंग कशाला घेतो, ठेकेदाराला हा काम
आणि हे ठेकेदार खरं सांगा अधिकाऱ्यांना घाबरणार आहेत का? आणि अधिकारी विचार करून काय पत्र काढीन काम काढायची धमकी देईन त्याच्या पलीकडे काय करत नाही. आपल्या संबंधातून हे ठेकेदार लोक काम करतायत. तुमच्या मागाशीच गावातला मी सांगितलं का तो त्या गावाच्या मागे एक बंधारा आहे, मी पाहिलेला आहे ना बंधारा तुमच्या गावाच्या वरच्यावर एक बंधारा आहे. हो ठीक आहे, पाहिलेला आहे. भविष्यामध्ये तो बंधारा बळकटीकरण करता येते का तसा विचार करा. गाळ काढता येतो का, मी त्याला नक्की मदत करेन. इकडं डोरवाडीच्या परिसरात पण एक बंधारा आहे, नंतर तुमच्या मोटारी बंद करावं लागतं. तिथं काय करता येईल, मला जेवढं वापरता येईल तेवढं मला वापरून द्या. फक्त एक आहे, जाडीत झोपायचं ना तर प्रेमाची. मालकानं झोपाटी मागून टाकली का जाडीत झोपणं, गोंधळून झोपलं का चालते ना अवताला नीट आहे की नाही असं. या कृतज्ञता आणि गौरव सोहळ्याला वरुडी पठार गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन, सदस्य, म्हसोबा ग्रामविकास तरुण मित्रमंडळ, म्हसोबा दूध उत्पादक संस्था, बाळेश्वर तरुण मित्रमंडळ, सर्व महिला बचत गट, बजरंग दल यांसह महिला आणि ग्रामस्थांची मोठी हजेरी होती. पठार भागातील युवा नेते शैलेश फटांगरे यांच्या माध्यमातून पठार भागात मोठ्या प्रमाणावर निधी आणला जातोय. कधी नव्हे तो पठार भागातील प्रत्येक गावाला आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून निधी मिळू लागलाय. आगामी काळात सावरगाव घुले, पोखरी बाळेश्वर ते ढोरवाडी, सारोळे फाटा ते सारोळे पठार हे रस्ते काँक्रीटच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत, अशी घोषणा आमदार किरण लहामटे यांनी दिली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपलं आवडतं संदेश चष्मा घर आता घेऊन आलंय खास उन्हाळा ऑफर. 1999 आणि त्यापुढील खरेदीवर मिळवा पोलराइज गॉगल्स अगदी फ्री. ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं एकमेव हक्काचं ठिकाण म्हणजेच संदेश चष्मा घर. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर, बस स्टँड, संगमनेर. संपर्क 9150 290 290.